तुम्हाला सोनम रघुवंशी आणि पुण्याची सिया गोयल ही माहितीच असेल। सोनम रघुवंशी हिनं लग्नानंतर हनीमूनला गेल्यावरती पतीला मारलं, तर सिया गोयलनं आपल्या होणाऱ्या पतीला लोहगडावरून ढकलून देत मारून टाकलं। मात्र कर्नाटकच्या धारवाडमध्ये यापेक्षाही एक भयानक घटना घडली आहे। भूलतज्ञ डॉक्टर किरण होन्नावार यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा अवघा 8 वर्षांचा मुलगा सुद्धा चाकूने भोसकलेल्या अवस्थेमध्ये आढळलाय। मात्र पोलीस जेव्हा अपार्टमेंटमध्ये शिरले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला, कारण याचं काहीच सोयरसूतक नसल्याच्या आविर्भावात डॉक्टर प्रियंका ही अतिशय बेदरकारपणे बेडवरती झोपून मोबाईल पाहत होती। हे दृश्य पाहून पोलीसही हादरले। नातेवाईकांनी मात्र डॉक्टर प्रियंकाला याच हत्येसाठी जबाबदार धरलंय। पोलिसांनी मात्र याबाबत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे। कर्नाटकच्या धारवाडमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे। भूलतज्ञ डॉक्टर किरण होन्नावार यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला आणि त्यांच्या पत्नीनं ही हत्या केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले।